ह्या आहेत काजूच्या बिया. त्याच्यापासून आज आपण करणार आहोत मस्त अशी चविष्ट अशी भजी. त्याचबरोबर चटणीही करणार आहोत, जी काजू आणि खोबऱ्यापासून बनलेली असेल, आणि काजू मटकी रस्सा. हे एवढे काजूच्या बिया आहेत ज्याच्यापासून आपण भजी बनवणार आहोत. तर भजीसाठी आपल्या नेहमीप्रमाणे आपण बेसन पीठ घेतोय. 2 चमचे त्यामध्ये तांदळाचं पीठ घेते, हळद, ओवा थोडासा, चवीनुसार मीठ आणि पाणी घालून हे मिश्रण नेहमीच्या भजीप्रमाणे आपल्याला तयार करायचं आहे. आणि त्या मिश्रणामध्ये काजूच्या बिया डुबवायच्या. त्यानंतर त्या तेलामध्ये आपलं नेहमीप्रमाणे आपल्या कांद्याची भजी करतो त्याप्रमाणे ह्या भज्या फ्राय करून घ्यायच्या. पण ह्या भज्या मस्तच लागतात. काजूची एक वेगळीच चव आपल्याला इथे चाखायला मिळते. छान लागतात. काजूच्या भजी आपल्या तयार झालेल्या आहेत. आता मटकीचा रस्सा करूया. तर मटकी इथे घेतली थोडीशी, आणि याच्यासाठी जे वाटण लागेल त्याच्यासाठी कोथिंबीर घेतली, खोबरं, ह्या बिया आहेत काजूच्या, टोमॅटो आहे आणि लसूण आहे. वाटण करण्याआधी आपल्याला जे टोमॅटो आणि ज्या काजूच्या बिया आहेत ना, तर थोड्याशा तेलामध्ये परतून घ्यायच्या. तर हे सगळं वाटण करून घ्यायचं. त्याच कढईमध्ये फोडणीसाठी तेल आणि कढीपत्त्याची 2-3 पानं होते ती घातले. जिरं घालते थोडं, आणि जे आपण वाटण केले ते घालते आता. धणेपूड, लाल मसाला, गरम मसाला थोडा, हळद. हे मसाले मस्त असे परतून घ्यायचे. त्यानंतर आपली मटकी डाळ घालायची, त्यामध्ये पाणी घालायचं वाटणाचं. रस्सा करणार आहोत, थोडं जास्तीचंच पाणी घालावं लागणार. मीठ घालते. आता ह्या रश्श्याला उकळी येऊ द्यायची आणि शिजू द्यायचं. हाही रस्सा मटकीचा छान लागतो. चटणी करूया. त्यासाठी इथे खोबरं घेतलं आहे, काजूच्या बिया आहेत 10-12 असतील, आणि हिरवी मिरची, अद्रक, कढीपत्ता आणि मीठ हे वाटून घ्यायचं. ओलं खोबरं आणि काजूच्या बियांचा वापर करून तयार केलेली ही चटणी आपली मिक्सरमधून बारीक करून घ्यायची. त्यावरती हिंग, जिरं, मोहरी ह्यांचा तडका घालायचा आणि छान अशी ही चटणी आपली तयार होईल.